सोलापूर लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून राहुल गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। राहुल गायकवाड आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर वंचित बहुजन आघाडीकडून आपल्याला उमेदवारी जाहीर झालेली आहे। गेल्यावेळी खुद्द बाळासाहेब आंबेडकरांनी इथून निवडणूक लढली होती। कशा पद्धतीनं आपल्यासमोर या गोष्टी आहेत की कशा पद्धतीचं आव्हान आपण पाहताय आणि काय नक्की मुद्दे आपले असणार आहेत या प्रचारामध्ये? गेल्या वर्षी बाळासाहेबांनी स्वतः इथे निवडणूक लढवली होती, त्यावेळेला अजून आम्ही ऑर्गनाइज नव्हतो। आता गेल्या 5 वर्षात बऱ्यापैकी ऑर्गनाइज झालो आहे, तालुक्याला तळागाळापर्यंत पोहोचलो आहोत। सध्याची महाराष्ट्राची जर राजकीय परिस्थिती बघितली, मतदाराला आता कळेना भाजपचा जो पारंपरिक मतदार आहे, काँग्रेसचा जो पारंपरिक मतदार आहे, त्या दोघांनाही कळेना की काय करावं, कारण की ह्यांच्यामध्ये चाललंय जनतेकडे कुणाचं लक्ष नाही आहे। तर अशा स्वरूपात, अशा परिस्थितीमध्ये जेव्हा जनता ही कन्फ्यूज्ड आहे की नक्की करावं काय, आमचं कोण, हा मुळात प्रश्न आहे। तर हा मुळात प्रश्न जो आहे त्या प्रश्न सोडवायला वंचित बहुजन आघाडी तुमच्यासमोर उभी आहे। कोणते मुद्दे घेऊन आपण सोलापूरमध्ये आता प्रचार करणार आहात? कारण 2 बलाढ्य पक्ष जे आहेत ते आपल्या समोर असणार आहेत। आपले कोणते मुद्दे असणार आहेत प्रचाराचे नक्की? माझे मुद्दे फक्त विकासाचे आहेत। विकास, इंडस्ट्रीज, पाणी, हेल्थकेअर, म्हणजे आरोग्य, हे असे मुद्दे आहेत आणि गुड गव्हर्नन्स, बस मुळात मोठे मोठे मुद्दे आहेत। खरं तर सोलापूरमध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे। इथली जी काही नवीन पिढी आहे ती सगळी पुण्यामध्ये शिफ्ट होते, मुंबईला शिफ्ट होते, हैदराबादला होते। अशा पार्श्वभूमीवरती आपण कसं या सगळ्या गोष्टी रोखण्यासाठी प्रयत्न करणार आहात? काय आपला प्लॅन असणार आहे? आपल्याकडे काय अजेंडा आहे, ब्लूप्रिंट आहे का? ब्लूप्रिंट म्हणायला गेलं तर आता सध्याला पुणे मुंबईत जर तुम्ही बघितलात, हळूहळू करत जी डेव्हलपमेंट झालेली आहे ही कशी झाली आहे, सध्याच्या इकॉनॉमिक सिनारिओमध्ये, म्हणजे इकॉनॉमिक परिस्थितीमध्ये ज्या कुठल्या इंडस्ट्रीज आहेत जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त मॅनपॉवरची गरज असेल, अशा इंडस्ट्रीज, IT झालं, कॉल सेंटर्स झाले, मॅन्युफॅक्चरिंग युनिट झाले काही। आता इथले MIDC जर बघितले तर इथले MIDCs, कुठलेही ग्रामीण भागातले MIDC घ्या किंवा सोलापूर MIDC घ्या, तुम्ही जर तिकडे फेरफटका मारला तर तुम्हाला कळतं की किती ओसाड पडलेले आहेत। तिकडं हवं तशी मुवमेंट नाही आहे। ती का नाही आहे? कारण प्रस्थापित लोक जे आहेत, ज्यांनी आत्तापर्यंत शासन केलं, राजकारण केलं, लोकांवरती सत्ता भोगली, लोकांच्या जीवावरती, त्यांनी काहीच केलेलं नाही, कोणी लक्ष दिलेलं नाही आहे। तर मुळात हे असे बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याच अजून पूर्ण झालेल्या नाही। पहिल्या ह्याच्यात जर जनतेने आम्हाला निवडून दिलं तर पहिल्या ह्याच्यात बेसिक नेसेसिटीज आहे, म्हणजे रोटी, कपडा आणि मकान जे म्हणतो आपण, त्याच मूलभूत गरजा अजून पूर्ण झालेल्या नाही आहेत। त्याच्यावरती फोकस करून ते करायचं व्यवस्थित, हळूहळू त्यासोबत इंडस्ट्रीज पण आणायचा प्रयत्न करायचा, जेणेकरून माझा युवक जो आहे सोलापूर जिल्ह्यातला तो पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन हालाकीच्या परिस्थितीमध्ये राहणार नाही। खरं तर तुमच्या समोर माजी मुख्यमंत्र्यांची कन्या आणि 3 वेळा आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदे आहेत। दुसरीकडे भाजपकडून जो खरं तर देशातला सर्वात मोठा पक्ष आहे, स्वतः आमदार आहेत राम सातपुते। या दोघांचं आव्हान आपल्यासमोर कसणार आहे? आपण खरं तर राजकारणामध्ये त्या अर्थाने नवखे मानले जात आहात, कसं आव्हान असणार आहे, कसं छेद देताल? साहेब, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, आव्हान आहे, पण माझी ही नीतिमत्तेची लढाई आहे। तर नीतिमत्तेची जेव्हा लढाई येते तेव्हा समोरचं आव्हान मोठं नसतं। बाळासाहेबांची सभा सोलापूरमध्ये होणार आहे का आणि केव्हा होणार आहे? आपला अर्ज साधारणपणे केव्हा आपण भरणार आहात? अर्ज तर आम्ही आता साहेबांनी सांगितलं, साळुंखे साहेबांनी, तसं आम्ही 12 तारखेलाच भरू। पण बाळासाहेबांचं जे आहे त्यांचं अकोल्याचं सगळं विषय संपल्यानंतर इथं ते आम्हाला डेट देणार आहेत। अजून ते नक्की नाही, ते सांगतील साहेब कधी सभा तर होणार आहे। पण पाहतोय की खरं तर वंचित बहुजन आघाडीकडून राहुल गायकवाड हे आता निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।